नमस्कार सगळ्यांना. सगळ्या बहिणी सुट्टीला एकत्र आल्यानंतर आम्ही ठरवलं छोटीशी ट्रिप काढूया आणि म्हणूनच गुहागरमधील दशभुज लक्ष्मी गणेशला जायचं ठरलं. गाडीमध्ये चेंगराचेंगरी करून आम्ही सगळीजण बसलो आणि हेदवीमध्ये असलेलं स्वामी समर्थांच्या मठात आधी गेलो, दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही दशभुज लक्ष्मी गणेशला जायला निघालो. तिथे गेलो आणि हा आमचा लाडू सुद्धा आहे ना, याने दुडू पावलांनी आहे ना 3 प्रदक्षिणा या मंदिराला घातल्या. खूप छान वाटत होतं. खूप गर्दी कमी होती आणि दर्शनही खूप छान झालं. मंदिरमध्ये व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाहीये. इथे आम्हाला घोरपड सुद्धा दिसली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्हाला ना इथे बामनगडला जायचं होतं आणि तिथे भिजायचं सुद्धा होतं. आम्ही तिथे जायला निघालो आणि वातावरण एकदमच शांत होतं, कारण पावसाचं काही वातावरण सुद्धा नाहीये. तिथे असलेल्या मंदिरमध्ये आम्ही सुरुवातीला गेलो. मंदिर खूपच म्हणजे हवेशीर असं छान आहे आणि इथे तासनतास बसून राहावं असं वाटतं. थोडासा लाटांचा आनंद सुद्धा घेतला. पण जिथे आम्ही बामनगड बघण्यासाठी खास गेलो ना, तिथे मात्र एकही लाट उडत नव्हती, म्हणजे उंच अशी पाण्याची उडत नव्हती. तर तिथेच जायला मी निघाले आता जिथे बामनगड आहे आणि पाण्याच्या लाटा आहेत ना एकदम संथ होत्या, शांत होत्या. एकही लाट इथे अर्ध्यापर्यंत पण येत नव्हती आणि पर्यटक तर खूप जास्त बघायला येत होते ही बामनगड. आणि फोटो व्हिडिओज काढण्यासाठी सुद्धा इथे पर्यटकांची अगदी रांग लागलेली होती, खूप गर्दी झालेली होती.